तर बघा आम्ही आलोय शाळवाच्या रानात. आता बघा मागच्या आठवड्यात आलो होतो तेव्हा एवढे नव्हते हे तयार झाले, म्हणजे पण आता बघा कसे टपोरे दाणे तयार झालेत. म्हणजे चांगलं हुरडा भाजायच्या मापात कणीस आल्यागत, म्हणजे असं शाळू तयार झालाय ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये अजून एक कणीस आहे बघा, दाखवते मी तुम्हाला. असं कणीस ह्याला आमच्याकडे कानीचं कणीस बोलतात, कानी. मग हे बघा कसं आहे, हे असं तोडलं ना, हे जर शाळवात मिक्स झालं ना, म्हणजे आपण शाळू दळताना हे बघा, तर काळी मीठ भाकरी होते शाळवाचं. म्हणजे दळण करताना सुद्धा हे व्यवस्थित पाकडून झाडून म्हणजे चांगलं दळण करावं लागतं. नाही तर हे जर हे कणीस बाजूलाच काढावं लागतं. आता शाळू ज्या वेळेला आपण खुडतो त्यावेळेला असलं कणस आहेत ना आमच्याकडं बाजूला काढून टाकली जातात. नाहीतर ही बघा एक, आता ही दोनच हे फोडले तर किती हात काळा झालाय. मग असं अख्खं कणीस जर शाळवाच्या आपण ज्वारी मळताना एखादं चुकून राहिलं पडलं तर दळण जर दळणातनं जरी एक दोन असलं गेलं तरी पूर्ण भाकरी काळी, म्हणजे अशी काळपड दिसते. शाळवाच्या भाकरी का तसं वाटत नाही. मग इतकं एका ह्याच्यामध्येच एवढं हे आहे. मग त्यामुळं आमच्याकडं असं ह्याला म्हणतात कानीचं कणीस, आमच्याकडं बोलतात ह्याला कानीचं कणीस. मग हे ज्या वेळेला आपण शाळू खुडतो त्यावेळेला आम्ही खुडून बाजूला काढतो. तर तुम्हाला हे कसं, तुमच्याकडे काय बोलतात ह्याला मला नक्की कमेंट करून सांगा. तर शाळवाची कणसं कशी टपोरी भरलीत बघा, कसं म्हणजे ज्वारी भारी दिसत्या. आणि म्हणजे पाखरांनी जरा खाल्लंय या, तुम्हाला दाखवते हो का, असं जरा शेंड्याला पाखरांनी खाल्लंय का. तर ह्याच्या शाळवाच्या वरच्या बाजूला पण ऊस आहे, ह्या बाजूला पण ऊस आहे. त्यामुळं पाखरांनी इथं अशी झाडं पण आहेत हो का, अशी झाडं पण आहेत. मग त्यामुळं अशी झाडांवरनी पण पाखर येऊन बसतात. त्यामुळं जेवढं असं स्टार्टला आले ना ती पाखरांनी असं खाल्लंय, म्हणजे शेंड्याला प्रत्येक शाळवाच्या जरा जरा शेंड्याला असं खाल्लंय हो का. खालून आहे व्यवस्थित, फक्त हे वरचं शेंडा जरा पाखरांनी खाल्लं या. नाहीतर ज्वारी बाग अशी एकच नंबर आहे आणि बिना पाण्याचा शाळू आहे, त्यामुळं छानच आहे शाळू.